नमस्कार, मी अश्विनी जयपाल. नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत. माजी नगरसेवक मम्मी चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोलीतील 10वी व 12वीचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 90% पेक्षा जास्त गुण घेतलेल्या तसेच आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या विद्यार्थ्यांना 15,000चे धनादेशचे वाटप करण्यात आले. त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्याची देखील मदत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना प्राध्यापक गणेश शिंदे सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले. या प्रसंगी युवासेना सचिव राहुल लोंढे, शिवसेना सचिव सुशांत शेला, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा प्रमुख मंगेश चिवटे, माजी नगरसेवक रामाशिष यादव, आकाश मडवी, नंदा काटे व विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. भीती कशाची परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची. चांगला सोहळा होता. ममित सरांचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं हार्दिक शुभेच्छा त्यांना पहिलं. आणि यांचा खूप फायदा होणार आहे. त्यांनी आम्हाला म्हणजे हा कार्यक्रम आयोजित केला, गुणगौरव सोहळा त्यांनी आयोजित केला आम्ही मुलांसाठी. याचा आम्हाला फायदाच होईल पुढे. आणि ज्यांना चांगले गुणाने उत्तीर्ण झालेत त्यांना त्यांनी म्हणजे त्यांचा गुणगौरव केला. त्याच्याबद्दल त्यांचं म्हणजे कौतुकाची थाप नक्कीच देत आहेत. आणि हा म्हणजे चांगली गोष्ट ही जे करतायत. म्हणजे एक कसं मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो, असं जर कोणी कौतुक केलं तर त्यांचं उत्तीर्ण आणि परत ते पुढे भविष्यात चांगलं करू शकतो. आज युरो स्कूलमध्ये ममित सरांच्या वाढदिवसानिमित्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. मला हा सोहळा खूप आवडला, कारण त्यामध्ये आम्हाला जे गणेश शिंदे साहेबांनी मार्गदर्शन दिले ते आमच्या आयुष्यासाठी एक खूप उपयोगी येणार आहे. म्हणून मला हा सोहळा आवडला आणि मी त्यांची आभारी आहे. मी दीक्षा पाटील, मी सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आहे. आजचा हा मोटिवेशनल जो प्रोग्राम होता तो खरंच खूप छान होता. आणि आमचा पुढचा जो प्रवास तो कसा होईल काय हे सगळं आम्हाला या प्रोग्राममध्ये सांगण्यात आलं. आणि आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत मम्मीजींचे की त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रोग्राम ठेवला आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. बस. काय वाटतंय, कौतुकाची थाप दिलेली जात आहे नगरसेवक
काढणं कसं फील होतंय? फॅमिली आणि फ्रेंड्सनी तर दिलं, पण त्यांनी पण आम्हाला म्हणजे काँग्रॅट्स केलं एका पद्धतीने. सो खूप चांगलं वाटलं आणि मेन म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह होतं खूप. म्हणजे पण जे गणेश शिंदे सर होते त्यांनी म्हणजे खूप चांगलं म्हणजे त्यांचं जे काय त्यांनी सांगितलं ते खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटलं आणि म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कधी कामाला येईल असं वाटलं. म्हणजे खूप चांगलं होतं, इन्फॉर्मेटिव्ह होतं. त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे नक्कीच चांगलं आहे, पण म्हणजे त्यांनी समाजासाठी जे काय करतायत ते जसं की आज त्यांनी जे गुणगौरवचा हे सोहळा ठेवला त्याच्यानी पण ते खूप चांगलं म्हणजे सगळ्यांसाठी ते चांगलंच करतायत. सगळ्यांना अवेअरनेस देत आहेत की पुढे जाऊन कसं काही एज्युकेशनमध्ये काय काय करू शकतं. खूप लोकांना डाऊट असतं कारण मी पुढे जाऊन काय करू की कसं कन्फ्यूज असतात मुलं. त्याच्यानी मग जे आता ठेवलं जे काय फंक्शन होतं त्याच्यानी पण क्लॅरिटी झाली. काय वाटतं? 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट लागला त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आणि इथं खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटे साहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बोध घेण्यात आलं म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे. जसं त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे, रियालिटीमध्ये काय चाललंय. जसं आजचा जो एरा आहे आपण डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता रियालिटीमध्ये राहिलं पाहिजे. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा, त्यांना सन्मान करायचा. कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायझेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर, लाईटी, पार्टी, रील आणि हे. पण आज आमचे DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनावर आम्ही ह्या मुलांचं म्हणजे त्यांना आम्ही इथं मला वाटतं 10 विद्यार्थी सुद्धा होते 10वी 12वीचे आमच्या स्लम एरियामधले वाड्या वस्त्यांचे, त्यांना सुद्धा देखील मदत करण्यात आली 15-15 हजारची. आणि एक विद्यार्थी होती ती नीटची एक्झामची तयारी करते. तिची आई मला वाटतं वडापाव काहीतरी विकतात, तर तिची परिस्थिती नाहीये. पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन, त्यांना मी 70,000चा चेक दिला. आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील 90% वर असतील 80% वर असेल, कोणाला डॉक्टर बनायचं असेल तर मी ममित चौगले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार. आणि आमचं सगळं चौगले कुटुंब असतील, मित्र परिवार असतील, आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी उभं राहू आणि ऐरोलीमध्ये जास्तीत जास्त डॉक्टर, शिक्षक असे मोठे मोठे पदाचे बघा. हल्ली आता राजकारणाचा पॅटर्न बघितलाय तुम्ही, आता काल बघितलं सगळं डिजिटलायझेशन झालं आहे. आता राजकारण असं झालंय की जो लोकांचं काम करेल ग्राउंड लेवलला लोक त्यालाच खांद्यावर बसून ठेवणार. आपण बघतोय ऐरोलीचं वातावरण कसं झालंय. जो तो वाईट गाडी घेतोय आणि फिरतोय, काय काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. कोणतरी पत्रकारांनी विचारलं साहेबांना की अर्धी लोक इथे गेले, अर्धे तिथे लोक गेले. असं काही नाहीये. आम्ही शिवसेना म्हणून एकत्रच आहे. आणि काल पूर्वेशभाईंनी सांगितलं की या टायमाला जास्तीत जास्त युवा नगरसेवक असतील आणि सुशिक्षित नगरसेवक असतील.